काँग्रेस हे बुडते तारू आहे आणि कलानगरचा चौकट राजा आपल्याला भाजपच्या सुनावणीपासून वाचवू शकत नाही हे बाबा सिद्दीकी यांना उमगलं आणि त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला, पक्ष सोडून ते मोकळे झाले। आता याचा स्थानिक राजकारणावर काय परिणाम होणार आहे हे सुद्धा लक्षात घ्या। बाबा सिद्दीकी जर काँग्रेसमध्ये राहिले असते तर स्वाभाविकपणे त्यांचा पुत्र झिशान हा सुद्धा काँग्रेसमध्ये राहिला असता, काँग्रेसच्या तिकिटावर त्याने पुढची निवडणूक लढवली असती। परंतु या निवडणुकीमध्ये झिशानचा पराभव निश्चित झाला होता, कारण अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या तृप्ती सावंत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि पुढच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या मार्फत तृप्ती सावंत यांना उमेदवारी दिली जाईल हे जवळपास निश्चित होतं। त्याच्यामुळे बाबा सिद्दीकी यांनी उत्तम खेळी केलेली आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेस हा महायुतीतला पक्ष आहे। आता या पक्षामध्ये झिशान सिद्दीकी गेले तर स्थानिक आमदार म्हणून हे तिकीट त्यांना देणं महायुतीच्या जागा वाटपामध्ये भाग होतं। ही सगळी गणिते लक्षात घेऊन बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे। याचा फायदा जरी महायुतीला होणार असला तरी त्याचा फटका तृप्ती सावंत यांना निश्चितपणे बसणार आहे।